राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे महाआरोग्य शिबिरावेळी केले। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा समर्पण पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेरे येथे मोफत महाआरोग्य शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले। या शिबिराला आमदार सुनील राणा, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली। या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, स्तन आणि गर्भाशय मुख आणि मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त आणि हिमोग्लोबिन तपासणी, क्ष किरण तपासणी आणि विशेषज्ञ तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले। नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पहिल्या वर्षामध्ये कोविडच्या ज्यांना आधी काहीतरी आजार होता त्याच्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना खरा त्रास झाला। ज्यांना आधी आजार काही नव्हता, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हे शुगर, हे आजार नव्हते, त्यांना जास्त त्रास झाला नाही। आणि त्यामुळे कोविड गेल्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण देशात लोक स्वतःच्या आरोग्याच्यासाठी जागरूक झालेले आहेत। त्याच्या डबल जागरूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्यामुळे आपण बघतोय वेगवेगळ्या आरोग्य केंद्रामध्ये निरनिराळ्या सोयी सुविधा मिळायला लागल्या। आणि या सुविधा फक्त आज नाही, 365 दिवस आपल्याला उपलब्ध आहे। आजचा फरक असा की कॅम्प आज इथे आहे म्हणून या सगळ्या सुविधा इथे आल्या, पण उद्या जर कोणाला तुम्ही जाऊन सांगितलं आणि मग तो येईल तर असं नाही सांगणार इथे की आता तुम्हाला मिळणार नाही। तर इथून 2 ऑक्टोबर पर्यंत रोज कुठे ना कुठेतरी कॅम्प चालू आहे। प्रत्येक आरोग्य केंद्रावरती या ज्या सुविधा आपल्याला मिळतात त्या मिळतील किंवा जिथे कुठे त्या मोफत मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाणार आहे। आणि त्यामुळे अशा सुविधा जर सगळ्या नागरिकांना मिळाल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल। इथं महिलांचे आजार याची तपासणी होते, इथे या ठिकाणी आपण बघतोय कॅन्सरची तपासणी होते, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्व आजारांची तपासणी होणार आहे। ज्याला कुठेतरी छाती दुखण्याचा त्रास होतोय त्या अशा सगळ्यांची तपासणी, त्यांचा ECG हा या ठिकाणी MGM हॉस्पिटलचे सर्व सहकारी आले, मी त्यांचेही आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दिलं। रामजी कंपनीचे लोक आलेले आहेत, त्यांनी मोफत काही औषधं देऊ केले, मुलांची तपासणी या ठिकाणी होते। अशा सगळ्या ज्या संस्था या ठिकाणी आल्या त्या सगळ्या संस्थांचं देखील आम्हा सर्वांच्या वतीनं आणि या सगळ्या नागरिकांच्या वतीनं आम्ही तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, रोशन पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, शांताराम चौधरी, राजा भालेकर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सुनील पाटील, प्रकाश घाटगे, रोशन पाटील, महेश पाटील, राज पाटील, प्रवीण म्हात्रे, यतीन पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, श्याम भालेकर, राजा भालेकर, उपसरपंच राम पाटील, हनुमान फुलोरे, जयेश पाटील, नितीन मोरे, सुनील दौंड, हेमंत मानकामे, नेरे विभाग प्रमुख विद्याधर चोरघे, अपर्णा पवार, डॉक्टर आकाश वावेकर, निलिमा पाटील, वंदना रोडपालकर, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, कल्पना वाघे, भरत काकडे, राजेश्री पाटील, नितीन पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।